मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण जगात फक्त तुम्हीच आळशी आहात? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. या जगात प्रत्येक व्यक्ती आळशी असतो. प्रत्येकजण थकतो. प्रत्येकाला असं वाटतं की आराम करत राहावं. प्रत्येकालाच वाटतं की झोपून राहावं आणि कुणालाही वाटत नाही की प्रत्येक वेळी मेहनत करावी. तुम्हीही असं खूपदा ठरवलं असेल ना, की मी उद्यापासून लवकर उठेल, व्यायाम करेल, बाहेर फिरायला जाईल आणि सगळी कामे वेळेवर आवरेल. मी माझी दिनचर्या पाडेल, दिवसभरात माझं सर्व काम पूर्ण करेल आणि रात्री वेळेवर झोपेल. पण ज्यावेळी सकाळ होते त्यावेळी ना आपण उठू शकतो, ना आपण व्यायाम करतो आणि ना इतर कामे होतात. कारण सर्वात पहिलेच कार्य आपण पूर्ण करू शकत नाही आणि ते म्हणजे सकाळी लवकर उठणं. आणि असं का होतं? कारण आपल्याला खूप जास्त आळस येत असतो. शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. आणि या सगळ्यांचं उलट म्हणजे ज्यावेळी खरोखर झोपायची वेळ येते, रात्र होते, त्यावेळी आपल्याला झोपच येत नाही. म्हणजे ज्यावेळी आळस येण्याची गरज असते तेव्हा आपल्याला आळस येत नाही. तेव्हा तर आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा येते आणि मग त्याचा उपयोग आपण मोबाईलवर गेम खेळण्यात करतो, टाईमपास करतो. बरेच मोठे लोक विचार करत बसतात, चिंता करत असतात, अर्धी रात्र जागतात आणि त्यामुळे दुसरा दिवस वाया घालवून बसतात. हे असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना? कारण हेच खरं आहे, हेच घडतं आहे. फक्त तुमच्याचसोबत नाही, बऱ्याच जणांसोबत घडते. बघा, या जगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, पण प्रत्येकालाच ते मिळत नाही. ज्यांच्या मनात आपल्या लक्ष्याप्रती एक तळमळ असते ना, तेच लोक त्यांचं लक्ष्य प्राप्त करू शकतात. पण खरं तर आळस एक खूप छान गोष्ट आहे ना, जी आपल्याला आराम देते, आनंद देते. पण एक कडू सत्य असं सुद्धा आहे की आळस एक असं सुख आहे जे आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच देतो. आळशी व्यक्तीला कधीच विद्या प्राप्त होत नाही आणि ज्यांच्याकडे विद्या नसते, एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान नसते, तो कधीही पैसा कमवू शकत नाही. आणि ज्यांच्याकडे कोणतीही धनसंपत्ती नसते, त्याचा ना कोणी मित्र असतो ना साथी. आणि ज्यांच्या आयुष्यात मित्र नसतात, त्यांच्या आयुष्यात सुख नसतं. आणि येथे विद्याचा अर्थ म्हणजे शाळेतलं शिक्षण नाही, विद्या म्हणजे स्किल. बघा, पैसा कमवण्यासाठी आपल्यामध्ये कुठली ना कुठली स्किल असणं, आपल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. आणि जर आपल्यात ती स्किलच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे ना तुम्ही कोणता धंदा करू शकता. आणि बऱ्याच लोकांमध्ये स्किल असते सुद्धा, पण ते स्वतःला डेव्हलपच करत नाही. ते इतके आळशी असतात, इतका आळस दाखवतात की यामुळे ते कधीच काही करू शकत नाही. आणि तुम्ही अशी अपेक्षा कशी काय करू शकता की तुम्ही पूर्ण दिवसभर झोपून राहाल, कुठलंही काम करणार नाही, कारणं देत राहणार, तुमच्या चुकांवर पांघरून घालत राहणार. करायचं तर तुम्हाला खूप काही आहे, पण तुम्ही टाळाटाळ करत आहात. आजचं काम उद्यावर लोटत असणार, तर तुम्ही कधीच काही करू शकणार नाही. फक्त कारणं देऊन, काहीच न करून आपण आपल्या आजूबाजूंच्यांना मूर्ख बनवू शकतो. काहीही न करून फक्त कारणं देऊन तुम्ही दुसऱ्यांना असं तर पटवून देऊ शकता की तुम्हाला तर खूप काही करायचं आहे, तुमच्यामध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे, पण तुमच्यासमोर भरपूर अडचणी आहेत. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. पण अडचणी तर सर्वांवरच असते. पण खरी गोष्ट तर ही आहे की तुम्हालाच काही करायची इच्छा नाही. तुम्ही विनाकारण कारणे देत आहात. तुम्ही तुमच्या कामांपासून पडत आहेत. तुमच्यासमोर खूप काही आहे, पण तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पडत आहेत. ते तुम्हाला आता नाही जाणवणार. ज्यावेळी वेळ निघून जाईल त्यावेळी लक्षात येईल आणि वेळ निघून गेल्यावर काहीही फायदा होणार नाही. म्हणून आत्ताच वेळ आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना, त्या करायला सुरुवात करा. तुमचा आळस सोडून द्या. काहीही न करता काही अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. की पुढे जाऊन सगळं चांगलं होणार आहे. काहीही चांगलं होणार नाही. हे तर असं झालं की स्वतःहूनच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची आणि अपेक्षा ठेवायची
की मला लागणारच नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला स्वतःलाच कळते की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे. हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची अजिबात गरज नाही, कारण तुम्ही स्वतः खूप हुशार आहात. तुम्हाला काय करायचं आहे, काय करायला पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे तुम्हालाच माहिती आहे. आतापर्यंत जे झालं ते सोडून तुम्ही नवीन सुरुवात करू शकता. सगळं विस्कटलंय त्याला तुम्ही पुन्हा सावरू शकता. तुमच्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आहेत, कारण तुम्ही स्वतः खूप हुशार आहात. फक्त एक आणि एकच गोष्ट तुम्हाला अडवते आहे, ती म्हणजे तुमचा आळस. फक्त एकदा त्याला स्वतःमधून बाहेर काढून फेका आणि मग बघा तुमच्या जीवनात तुमच्या स्वतःमुळेच कसे चांगले बदल घडतात. आणि एकदा जर तुम्ही काम करायला सुरुवात केली, मग तुमचा आळस स्वतःच पडून जाईल. फक्त गरज आहे मेहनतीची. जे ठरवलं आहे त्याची सुरुवात करावी लागेल. एक लक्षात ठेवा, आपल्याशिवाय या जगातला कोणताच व्यक्ती आपलं भविष्य नाही बदलवू शकत. ते फक्त आपण आणि आपणच करू शकतो. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला तुमचं भविष्य कसं घडवायचं आहे. स्वतःच्या मनाला सांगा, माझी झोप पूर्ण नाही झाली तरी चालेल, पण माझी स्वप्न मात्र पूर्ण झाली पाहिजे. सोडून द्या आळस आणि एक नवीन सुरुवात करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.